नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण आजचा जो विषय निवडलेला आहे बोलायसाठी, तर तो विषय असा आहे की शिक्षण आणि शिक्षण आणि शिक्षण. शिक्षणाचं ज्या प्रकारे मार्केटमध्ये बाजारीकरण चालू आहे, शिक्षण घेण्यासाठी आपण लढतोय किंवा शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतोय की फक्त नोकऱ्या बघण्यासाठी प्रयत्न करतोय. शिक्षण हे शिकण्यासाठी आहे मित्रांनो. जसं की सगळ्यात आधी आपण जर विचार केला की आपण 12वी सायन्स करतोय, 12वी सायन्स नंतर सायन्स फील्डलाच जायचंय का, तरच 12वी सायन्स घ्या, नाहीतर काही गरज नाहीये. सायन्स घेऊन सायंटिस्ट होणं किंवा दुसऱ्या गोष्टी करणं, त्यासाठी तुम्ही सायन्स घ्या. जसं की तुम्ही सायन्स घेताय, 12वी सायन्स कंप्लीट करताय, त्यानंतर तुम्ही BSc करताय, बॅचलर ऑफ सायन्स. बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे तुम्ही सायन्सचे बॅचलर होता. तर तुम्ही पासआउट झाल्यानंतर त्या लेवलचे असता का? त्या लेवलचे नसता. कारण तुम्ही फक्त सायन्स घेताय, BSc सायन्स घेताय, BSc ऍग्री करताय किंवा BSc IT करताय, BSc कम्प्युटर करताय. तुम्ही फक्त तो एक वे पकडलाय, नजरिया पकडलाय तो की फक्त आणि फक्त जॉबसाठी आहे, आणि जॉब पण तुम्हाला त्याच लेवलचा लागतोय. तर मित्रांनो, BSc जर तुम्ही एकदम प्रॉपर वे न केली आणि त्यानंतर MSc प्रॉपर वेने केली, तर मित्रांनो तुम्ही सायंटिस्ट सुद्धा बनू शकता. पण सध्या तुम्ही तो फक्त एक वे पकडलाय की त्या वेनं जायचं आणि एक जॉब पकडायचा, जॉब बघायचा, जॉब घ्यायचा. फक्त ह्याच गोष्टीकडे सध्या सगळ्या तरुणांचा कल आहे, पालकांचा कल आहे. आई वडिलांना पण वाटतं की BSc करावी, MSc करावी, फक्त जॉब भेटण्यापुरती करावी आणि जॉब भेटण्यासाठी करावी. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सायंटिस्ट कमी आहेत किंवा टेक्निकल फील्डचे लोक कमी आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये आपला देश एवढा पण अग्रेसर नाहीये. जेव्हा आपण युनिव्हर्स लेवलला जातो, वर्ल्ड वाईड लेवलला जातो, तेव्हा आपल्याला समजतं की आपला देश एवढा पण समोर गेलेला नाहीये. का नाहीये, तर त्याच्या मागे फक्त एकच रिझन आहे. आपण फक्त आणि फक्त विचार करतो की आपल्याला जॉब कसा लागेल. आपण जो शिक्षण घेतोय त्या शिक्षणामधून आपल्याला काहीतरी आउटपुट भेटायला पाहिजे, आपण एवढाच प्रयत्न करतो. ते शिक्षण शिकण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. फक्त आपण 12वी सायन्स करतो, BCom करतो, ते फक्त ह्याच्यासाठी करतो की आपल्याला जॉब भेटायला पाहिजे, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटायला पाहिजे, ऍडमिशनला फीस कमी लागायला पाहिजे. आणि फीस कमी लागली जरी तरी त्यानंतरही तुम्ही ऍडमिशन घेऊन पण फक्त जॉबसाठी विचार करताय की आपल्याला जॉब भेटायला पाहिजे. मित्रांनो, असंच जॉबसाठी सगळेच करत राहिले तर टेक्निकल फील्डमध्ये कोण उतरणार, ऍक्च्युअली सायंटिस्ट कोण बनणार, किंवा काही आपल्या देशामध्ये काही नवीन उद्योगधंदे असतील किंवा नवीन टेक्नॉलॉजीज असतील, ह्या डेव्हलप कशा होणार. कारण आपण फक्त शिक्षणाला एक जरिया पकडलाय. तो जरिया असा आहे की फक्त आणि फक्त जॉब करायचा आणि जॉबसाठी शिक्षण करायचं. मित्रांनो, शिक्षण हे कधी जॉबसाठी नव्हतंच. शिक्षण हे आपलं डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे. आपल्या पिढीचे डेव्हलपमेंट होईल, आपल्या देशामध्ये डेव्हलपमेंट होईल, आपल्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट होईल, आपल्या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट होईल, आपल्या तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट होईल, आपल्या गावामध्ये डेव्हलपमेंट होईल. मित्रांनो, एक मुलगा PSI बनला किंवा एक मुलगा कलेक्टर बनला म्हणून सगळ्यांनी कलेक्टर बनावं असं काही नसतं. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये परफेक्ट करा, तुमच्या फील्डमध्ये तुम्ही टॉप लेवलला राहा. काहीच गरज नाहीये तुम्हाला कलेक्टर आणि IPS आणि PSI बनायची. मित्रांनो, ते सगळ्यांचे कामं नाहीये. तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये टॉप करण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त आणि फक्त जिओग्राफी असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, हिस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टी फक्त देशाच्या माहीत असून चालत नाही. या देशाच्या गोष्टी सगळ्या माहीत कोणाला असतात? जे कलेक्टर असतात, IPS असतात, त्यांना ते त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये फायद्यात ठरतात. पण त्यांना टेक्निकल नॉलेज काही नसतं. असेलही थोडं बेसिक असणार, त्याबद्दल काही वाद नाहीये. पण आपल्याला जर आपण BSc करतोय, BSc ऍग्रिकल्चर असेल, तर ऍग्री फील्डमध्ये तुम्ही एवढा टॉपला जाऊन अभ्यास करा की तुमच्याकडून काही इन्व्हेन्शन झालं पाहिजे, नवीन काहीतरी तयार झालं पाहिजे. ना की असं की मी BSc ऍग्री करेल आणि एखाद्या मार्केटिंगच्या कंपनीमध्ये जॉबला लागेल. तर मित्रांनो, ह्याच गोष्टी होत आहे. प्रत्येक जण हाच विचार करतोय की आपण फक्त आणि फक्त जॉब बघायचा, जॉब भेटायला पाहिजे, BSc करायची, MSc करायची, जॉबच भेटायला पाहिजे. स्वतःचं काही इन्व्हेन्शन होत नाही, त्यामुळे आपलं राज्य, आपला देश मागे आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आपला देश खूप मागे आहे मित्रांनो, कारण की सगळ्याच गोष्टी आपण आयात करतोय.
आपली टेक्नॉलॉजी कुठे बाहेर जात नाही. इंडियन टेक्नॉलॉजी कुठे ऐकलंय का तुम्ही? फ्रान्स टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर जापान टेक्नॉलॉजी आहे, अमेरिकन टेक्नॉलॉजी आहे. पण इंडियन टेक्नॉलॉजी कुठे तुम्ही ऐकलं का की जी खूप टॉपला आहे? आपण फक्त लोकांच्या इन्व्हेन्शन केलेल्या गोष्टी वापरतोय. आपल्या देशाची जीडीपी सध्या चांगल्या लेवलला आहे, पण इथून पुढे जर आपल्याला टॉप लेवलला जायचंय तर आपल्या देशामध्येच सायंटिस्ट घडले पाहिजे. आपल्या देशामधूनच काहीतरी आउटपुट बाहेर निघायला पाहिजे. छोटे छोटे बिझनेस सुरू व्हायला पाहिजे जे की नवीन इन्व्हेन्शन वाले पाहिजे. जसं की चायनामध्ये होतं. चायनाने पॉप्युलेशन कंट्रोल केलं, सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या आणि त्यांची टेक्नॉलॉजी खूप हाय लेवलची आहे, ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. त्यामागचं रिझन असंच आहे की त्यांच्याकडे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जे शिक्षण होतं ते मुलं शिकतात तर ते स्वतःचं काहीतरी इन्व्हेन्शन करतात, स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट तयार करतात जे की मार्केटमध्ये नाहीये. मार्केटमध्ये त्याचं काहीच अस्तित्व नसतं तरी ते क्रिएट करतात. त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्यांचं जे शिक्षण आहे ते प्रॉपर वेनं होतं. ते फक्त जॉबसाठी शिक्षण करत नाहीत, स्वतः काहीतरी बनवायचं म्हणून शिक्षण करतात. आपले मुलं आज सगळ्यात जास्त मागे लागले गव्हर्नमेंट जॉबच्या. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉबमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही 9 to 5 असेल टायमिंग, पैसा तुम्हाला टायमिंग वरती भेटल, सगळ्या गोष्टी होईल, पण एक सॅटिस्फॅक्शन नसेल की तुमच्याकडून काहीतरी झालंय. तुम्ही आयुष्यात गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. खूप मोठी गोष्ट असेलही त्यांच्यासाठी आहे जे फक्त आणि फक्त असा विचार करतात की आपल्याला फक्त प्रतिष्ठा पाहिजे, गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागायचं, चांगली मुलगी भेटेल, लग्न करेल, हुंडा भेटेल. या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त त्या गव्हर्नमेंट जॉबच्या दायऱ्यामध्ये आहे मित्रांनो. पण एक विचार करा, तुम्ही बीएससी केली, एमएससी केली, तुमच्या स्वतःच्या जिद्दीवरती तुम्ही एक पेंडंट एखादं क्रिएशन केलं, एखादी गोष्ट बनवली आणि तुमच्या स्वतःच्या नावावरती तिचं पेंडंट आहे. मित्रांनो, ती गोष्ट ना जगामधली सगळ्यात एक नंबरची गोष्ट आहे की तुम्ही जगामध्ये अशी गोष्ट शोधली जी की कोणच नाही शोधली. या गोष्टीकडे विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त शिकायचं म्हणून शिकू नका, जॉबसाठीच फक्त शिकू नका. तुम्ही काहीतरी बनवण्यासाठी शिका, आपल्या देशाला काहीतरी देण्यासाठी शिका. काही लोक आर्मीमध्ये जातात तर ते देशासाठी योगदान देतात, त्यांचं ते वेगळी फील्ड आहे. काही लोक पोलीसमध्ये जातात, ते पण देशासाठी योगदान देत आहे, त्यांची वेगळी फील्ड आहे. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये देशासाठी काय देता येईल ते बघा मित्रांनो. आज आपला देश टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मागे आहे. आपण विचार करतो की आपण टॉप लेवलला आहे, पण ज्या वेळेस युद्धाच्या गोष्टी येतात त्यावेळेस आपण बघितलं मित्रांनो, आपण पाकिस्तानला सुद्धा टक्कर देऊ शकलेलो नाहीये किंवा पाकिस्तानला सुद्धा शांत बसवू शकलेलो नाहीये. छोटे छोटे देश, इटली, इराण सारखे देश आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे. त्यामागचं कारण असे की त्यांच्या स्वतःच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेलं आहे. आपल्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होत नाही याच्या मागे फक्त एकच कारण आहे मित्रांनो, आणि ते कारण म्हणजे हे की आपण फक्त शिक्षण जॉबसाठी करतोय. आपले मुलं फक्त शिक्षण जॉबसाठी करताय. एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटायला पाहिजे, जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली त्याच टेक्नॉलॉजी अंडर जॉब करायचा, स्वतःची टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची नाही. असंच चालत राहिलं मित्रांनो तर आपलं जे जगात महासत्ताक बनायचं जे स्वप्न आहे ते कधीच पूर्ण होणार नाही, जे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी बघितलं. तर मित्रांनो, ह्या गोष्टीवरती खरंच विचार करा. तुम्ही जॉब करताय, तुम्ही 12वी सायन्स करताय, तुम्हाला खरंच 12वी सायन्स पास व्हायचे आणि 90% घ्यायचे लायकीचे तुम्ही आहे का, हे स्वतः विचार करा. कारण हा विचार करणं गरजेचं आहे. फक्त पास होऊन सर्टिफिकेट दाखवून तुम्ही स्वतःला ग्रेट ठरवू शकत नाही. तुम्ही फक्त जॉब मिळवू शकता मित्रांनो, आणि जॉब मिळवून 9 to 5 जॉब करून आपलं काही होत नाही किंवा आपल्या देशासाठी काही होत नाही. तर मित्रांनो, थोडा विचार करा आणि अभ्यास करताना असा करा की ती गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, त्या गोष्टीतून काहीतरी आउटपुट यायला पाहिजे. फक्त पास होण्यासाठी, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी भूकंपट्टी करून अभ्यास करू नका. तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये जा, असं नाही की तुम्ही इंजिनिअरिंगलाच पाहिजे, एमबीबीएस लाच पाहिजे किंवा मग चांगल्या आयआयटी कॉलेजमध्येच पाहिजे, असं काहीच नाहीये. तुम्ही एकदम बेसिक लेवलला राहून पण काहीतरी इन्व्हेन्शन करू शकता. आणि आपल्या देशात इन्व्हेन्शनला वाव आहे. असं नाहीये की तुम्ही काहीतरी इन्व्हेंट करताय तर तुम्हाला कोणीच मदत नाही करणार. शासनाने पण खूप साऱ्या सुविधा दिलेल्या आहेत.
जर तिथं तुम्हाला सुविधा भेटत नसतील तर तुम्ही तुमचा आवाज उठवा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. जशी एज्युकेशन सिस्टम चालू आहे तशीच ती चालू राहील, पण एक दिवस आपल्याला तिला बदलण्याची गरज आहे मित्रांनो. जिथं तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, खूप सोशल मीडिया साईट्स आहेत, त्या सोशल मीडिया साईटवरती त्या प्रॉब्लेमला राईज करा. सगळ्यांनी त्या प्रॉब्लेमला सपोर्ट करा आणि आपल्या प्रशासकीय सेवेकडून, शासकीय सेवेकडून त्या गोष्टी पूर्ण करून घेण्याचं काम हे आपलंच आहे मित्रांनो. आज नाही तर कधीच नाही, आणि आपण बोलणार नाही तर काही होणार पण नाही. जय महाराष्ट्र मित्रांनो.